अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना दुसऱ्यांदा बिश्नोई गँगची धमकी आली आणि त्यानंतर त्यांच्या घरासमोरचा पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय। सध्या प्रत्येक शिफ्टमध्ये 2 पोलिसांची जी आहे गार्ड घरासमोर लागलेली आहे आणि सीसीटीव्ही आपण पाहतोय। सीसीटीव्हीची एक मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी पहिल्यांदा साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगची धमकी आली होती आणि 30 जूनला रात्री 8:30 वाजता काँग्रेस नगरसेवक आकाश कवडे यांच्या फोनवर एक कॉल आला आणि त्यांनी परत साजिद खान पठाण यांना धमकी दिलेली आहे। आणि त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा धमकी आली त्यानंतरच साजिद खान पठाण यांच्या घरची आणि त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सरकारने वाढवली होती आणि त्यानंतरही साजिद खान पठाण यांना धमकी आल्यानंतरही त्यांच्या कामामध्ये कोणताही फरक पडला नव्हता, कारण त्यांनी दुप्पट जोमाने जी आहे ती त्यांचं काम आधी सुरू ठेवलं होतं। आपण त्यांच्या घरासमोर आहोत सध्या अकोल्याच्या या लकडगंज भागात त्यांचं हे घर आहे आणि त्यांचे वडील त्यांचा मुलगा इथे आपण आपल्याला पाहतोय। त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे। वडिलांना परत धमकी आलेली आहे, काय काय वाटतं कुटुंबियांना, काय वाटतं? सब डर का माहौल है घर के अंदर। तो ये दूसरे से धमकी आई पिताजी को, तो सब घर में डरे हुए हैं। एक सामान्य आमदार को ये धमकी आती है तो एक आमदार की सुरक्षा पे सवाल उठता है ये। तो आम पब्लिक का क्या होगा अगर आमदार ही सुरक्षित है? नक्कीच त्यांचे वडील मन्नान खान पठाण आपल्यासोबत, त्याच्या डबल धमकी है साजिद भाई को, क्या लगता है? क्या ये गलत है? इसका कुछ ना कुछ करने को होना डिपार्टमेंट ने, पुलिस डिपार्टमेंट ये डबल डबल धमकियां दे रहे हैं। एक तो वो मोकार घूम रहा, इसमें अच्छा नहीं। फैमिली को कुछ इस बात का डर है क्या कुछ? हाँ, डर तो है ना। वाह वाह, कैसी बात कर रहे हैं आप। डर तो रहेंगे ना, जान का धोखा। उन्होंने क्लियर बोले ना कल, और क्या बोले, अगर नहीं हमको पैसे देंगे हम गोलियां मार देंगे बोले। निश्चितच या धमक्यामुळे कुटुंब जे आहे ते घाबरलेलं आहे, मात्र सरकारने जी आहे ती योग्य सुरक्षा व्यवस्था ती आमदार पठाण यांना द्यावी आणि या धमक्या जिथून येत आहेत त्यांचाही बंदोबस्त सरकारने करावा अशी मागणी जी आहे ती साजिद खान पठाण यांच्या कुटुंबियांनी केली आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।